वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आले। मुख्य आरोपी मिहिर शाहला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मिहिर शाहची क्रूरता, माज आणि मगरुरी ही समोर आली आहे। मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी मिहिर शाहला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे। चाकाखाली अडकलेली पत्नी कार रिव्हर्स घेण्याची मागणी करत होती, मात्र निर्दयी मिहिर शाहने कार रिव्हर्स न घेता उलट कावेरी यांना फरफटत नेलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केलेला आहे। मिहिरने जर कार मागे घेतली असती तर कदाचित आज कावेरी या जगात असत्या। I want him to get this hanging. कैसे खींच के लेके गया साला वो, उसको थोड़ा भी दया नहीं आया साला। हा आक्रोश आहे कावेरी नाखवा यांच्या पतीचा आणि त्यांच्या लेकीचा। लेकीनं आपली आई गमावली आहे तर एका पतीनं आपली पत्नी। कावेरी नाखवा यांचा वरळीत मृत्यू झाला। त्यांना BMW कार खाली चिरडणारा हा तो क्रूर कर्मा मिहिर शाह। अत्यंत निर्दयीपणे मिहिर शाहने कावेरी नाखवांना आपल्या गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे। लाडली योजना, आपकी लाडली बहन आज मर गई है, उसको खींच के ले गया, खींच के लेके गया। कोई उसको संभालने वाला नहीं, मेरे सामने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती, क्या बताओ? हाँ, रिवर्स में डालती तो वो बच नहीं जाती। कैसे खींच के लेके गया साला वो, उसको थोड़ा भी दया नहीं आया साला। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला बेड्या ठोकण्यात आल्या। मुंबई पोलिसांनी मिहिरसह एकूण 12 जणांच्या मुसक्या आवळल्या। यात त्याला घटनेनंतर पळून जाण्यात मदत करणाऱ्या आईचा आणि बहिणीचाही समावेश आहे। वरळीमध्ये BMW कार खाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रूरपणे चिरडलं होतं। त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता। महिलेला चिरडल्यानंतर मिहिर फरार झाला होता। I want him to get this hanging. उसको बहुत लगा है। I saw her with my eye. The hospital I saw her. She's in really bad pain. I want her justice. मिहिर शाहने वरळीत आपल्या BMW कारने नाखवा दाम्पत्य जात असलेल्या दुचाकीला धडक दिली। धडक देऊन मिहिर शाह थांबला नाही तर त्याने क्रूरपणे कावेरी नाखवांना गाडी खाली चिरडलं। मृत कावेरी या अपघातात मोटर गाडीच्या बंपर आणि चाकाच्या मध्ये अडकल्या होत्या। कावेरी यांना तसंच 2 किलोमीटर अंतरापर्यंत गाडीनं फरफटत नेलं। वरळी सीफेसला मिहिर शाह आणि ड्रायव्हर राज ऋषी बिडावत कारमधून बाहेर पडले। BMW कार खाली अडकलेल्या कावेरी नाखवांना बाहेर काढून रस्त्यावर टाकलं। कावेरीना बाहेर काढल्यानंतर ड्रायव्हर राज ऋषी कार चालवू लागला। आरोपींनी कार बाजूने न नेता कावेरी नाखवा यांच्या अंगावरून नेली। मिहिर शाहची क्रूरता इथेच थांबत नाही। अपघातानंतर त्याने आपले वडील राजेश शाहला फोन केला। राजेश शहांनीच मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा अपघात चालक राज ऋषी बिडावत याने केल्याचं सांगू असं सांगितल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। कावेरींना चिरडल्यानंतर मिहिर घटनास्थळावरून पसार झाला। मिहिरने त्यानंतर 30 ते 40 फोन मैत्रिणीला केल्याची माहिती आहे। गोरेगावमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचं घर मिहिरने गाठलं। मैत्रिणीला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि 2 तास तिच्याच घरी झोपला। बहिणीने मैत्रिणीचं घर गाठत मग मिहिरला बोरिवलीच्या घरी नेलं। घराला कुलूप लावून आई आणि बहिणीसह मिहिर पळून गेला। अपघाताआधी मिहिरने जुहूच्या बारमध्ये 18,000चं बिल केलं होतं। मात्र 60 तास तो फरार असल्यानं आता ड्रंक अँड ड्राईव्ह सिद्ध करण्यास अडचणी येऊ शकतात असा दावा करण्यात येतोय। अगर वो अल्कोहलिक नहीं था, अगर वो नशा नहीं किया, अगर वो दारू नहीं पिया है, अगर वो ड्रग्स नहीं किया तो वो छुपा क्यों? अभी देखो 3 दिन के बाद उसके शरीर में तो अल्कोहल नहीं रहेगा। अब उसके पास 20 वकील रहेंगे। हम गरीब आदमी हैं, हमको कौन न्याय देगा? मिहिरला अटक करण्यासाठी 60 तास का लागले? मिहिर शाहला लपवण्याचा प्रयत्न झाला का असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारलाय। खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे। फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे।
आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे. 60 तास एखादा अक्युज्ड, तो मिहीर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, CCTV मध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. कावेरी नाखवांना क्रूरपणे चिरडणाऱ्या मिहीर शहाला कठोर शिक्षा होणार का? एका पतीला तसंच एका लेकीला न्याय मिळणार का? मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.